जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता अतिशय मोठ्या प्रमाणात बदलाच्या उंबरठ्यावरती असतानाच महाराष्ट्रात शिंदे सेनेत पुन्हा मोठी हालचाल. शिंदे गटात प्रचंड नाराजी. उद्धव ठाकरेंचा संपर्क मोहिमेला अखेर आला वेग. मित्रांनो, राज्याचं राजकारण बदलतंय. थेट उद्धव ठाकरेंच्या बाजूने पूर्ण बाजी आता पलटली आणि जैसी करणी वैसी भरणी म्हणत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंच्या दिशेने जाताना दिसतंय. मित्रांनो, सविस्तर बघूया काय घडलंय महाराष्ट्रात. गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची शांतता सगळं काही सांगून जाते. महाराष्ट्रात काय घडतंय सविस्तर अपडेट बघूया. राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी. तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंचा जलवा झाला सुरू. ठाकरे बंधूंना महाराष्ट्रात हरवणं अशक्य असल्याचं पुन्हा एकदा होतंय स्पष्ट. बघूया नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राची, तुमच्या हिताची आणि महाराष्ट्राच्या हिताची. आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव, स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे जिंदाबाद असं लिहा. मित्रांनो, सविस्तर बघूया महत्वाची अपडेट. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगू लागली आहे. उद्धव साहेब माफ करा अशा भावना अनेक आमदारांच्या, मंत्र्यांच्या स्पष्टपणे पुढे जाणवू लागलेल्या आहेत. आमदार खासदारांच्या मनात उमटत असल्याचं जाणवतंय. गेल्या काही दिवसांपासून शिंदेगडातील अनेक नेते, लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्क साधत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने शिंदेगडातील आमदारांना त्यांच्याच तालुक्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये बांधून टाकून त्यांच्यावरच जोरदार फिल्डिंग लावल्याची देखील आपण चर्चा पाहिली. सांगोल्याचे माजी आमदार असणारे शहाजी पाटील यांचं राजकारण संपल्यात जमा भाजपने केलंय. सांगोल्यामध्ये त्यांनी भाजपने शिंदे सेनेला जोरदार धडक देत सांगोल्यातून आमदार देखील पळवला आणि आता नगरपालिकाही शिंदेच्या हातातून पळवल्याचा आरोप थेट शहाजी बापू पाटलांनी ठरवलाय. आम्ही राजकारण करायचं की नाही का, आम्हाला राजकारणातून भाजपा बर्बाद करते, आमचं राजकारण संपवते आहे असा थेट आरोप त्यांनी भाजपवरती केलाय. आता आम्ही आमचं राजकारणातून निवृत्ती घ्यावी का असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केलाय. जेवढा त्रास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय तेवढाच त्रास आता शिंदेगडातील त्या आमदारांना होऊ लागलाय. काय झाडी काय डोंगर म्हणून गुवाहाटीला प्रसिद्ध झालेले शहाजीबाबू पाटील यांचं मात्र राजकारण जिल्ह्यातूनच समाप्त झाल्याचं सध्या तरी सगळीकडेच दिसत आहे. त्यामुळे एका आमदारांची फिल्डिंग टाईट लावून भारतीय जनता पार्टीने शिंदे सेनेची संपूर्ण आमदारांची राजकीय कारकीर्द संपवायला घेतलेली आहे. यातच मित्रांनो, आता मात्र आमदारांना आठवण झाली ती उद्धव ठाकरे यांची, शिवसेनेची, मातोश्रीची. राज्यातील सत्तेच्या समीकरणामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये झालेल्या बदलानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या राजकारणाचा नवा अध्याय महाराष्ट्रामध्ये सुरू होतो की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. 2022चं बंड महाराष्ट्रामध्ये झालं, परंतु ते बंड शमल्याच्या नंतर आता मात्र 40 आमदारांनी स्वतंत्र गट केला आणि आता काही आमदारांचा स्वतंत्र गट देखील शिंदे सेनेच्या विरोधात नवीन राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची देखील बाब सध्या समोर येत आहे. त्यावेळी शिंदेगडातील अनेक आमदारांनी सांगितले होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत, व्यक्तिविरोधात नाही. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलंय आणि गेल्या 1 वर्षामध्ये भाजपने, अजित पवारांनी शिंदे सेनेच्या आमदारांना काही निधी न दिल्यामुळे आमदारांचा संताप मात्र आता अनावर झाल्याचं जाणवतंय. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेला एकट्यालाच कोंडीत पकडण्यासाठी भाजपने सुरू केल्याचं देखील जाणवतंय. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये उद्धव ठाकरेंचा वाढलेला आत्मविश्वास आणि शिंदे सेनेच्या हातातून जाऊ लागलेला पक्ष आणि चिन्ह, हळूहळू होत असलेली प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी आता आमदारांना, खासदारांना जाणवू लागल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या चिन्हावरती नावावरील सगळ्या गोष्टींनंतर आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देण्याचं ठरवल्याचं दिसतंय. पुन्हा त्यांच्या नेतृत्वाला चालना मिळाली
आणि या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास देखील वाढू लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते की ज्यांनी मला सोडून गेले त्यांनी माफी मागितली तर मी त्यांना माफ करीन, पण शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना कधीही माफी केली जाणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी थेट थेट आव्हान चॅलेंज त्या गेलेल्या आमदारांना केलेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे, कोकण, नाशिक, मराठवाडा विभागातील आमदार आणि खासदार यांनी गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र उद्धव ठाकरे त्यांना घेतील की नाही हा त्यांचा प्रश्न असेल. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता आम्ही दबावाखाली होतो, पण आज आम्हाला जनतेच्या मनातील भावना समजत आहेत, असं काही आमदारांचं म्हणणं देखील थेट उद्धव ठाकरेंच्या कानावरती पडल्याची काही आमदारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. अनेक आमदारांचं म्हणणं आहे की मतदारसंघामध्ये आता हळूहळू उद्धव ठाकरेंच्या बद्दलची लाट निर्माण झाली असून उद्धव ठाकरेंना वाढणारा प्रतिसाद बघता येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपलं बँड वाजवण्यास सुरुवात केली असून आता मात्र ठाकरेंची गरज आम्हाला भासू लागल्याचं काही आमदारांचं स्पष्टपणे म्हणणं समोर येऊ लागलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागातून शिंदे सेना संपूर्णपणे हद्दपार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामा लागली आहे. शिंदेच्या ठाण्यातच भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार असं गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंना नवं चॅलेंज दिल्यामुळे त्यांच्याच ठाण्यात एकनाथ शिंदेंना अडकून इतरत्र मात्र भाजपने शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याचा डाव रचला असल्याची महत्वाची खबरबात त्यांच्याच ठाणे जिल्ह्यातून सध्या समोर येऊ लागली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे विरोधात भाजपा असं समीकरण सध्या आपणाला नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळालंय. अशा प्रकारचं जर वातावरण राहिलं तर महानगरपालिकेमध्ये भाजपला जबरदस्त धक्का बसू शकतो. यामुळे आतापासूनच आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या जवळ फिल्डिंग लावल्याचं सध्या बोललं जात आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं. जसं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत आले, तशा प्रकारे भाजपा एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना सोडून उद्धव ठाकरेंसोबत कोणत्याही स्थितीत कधीही कोणत्याही क्षणी जाऊ शकते, ही देखील बाब आता सगळ्यांना खरी वाटू लागली आहे. त्यामुळे आयत्या वेळी कोणत्याही क्षणी अजित पवारांना, शिंदेंना धक्का देऊन भारतीय जनता पार्टी नवीन राजकीय तंत्र अवलंबण्याच्या तयारीमध्ये आहे. यामुळे एकनाथ शिंदेना तर धक्का बसेलच, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील जबरदस्त धक्का बसेल. काही आमदारांना आपल्याकडे घेऊन काही आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून भारतीय जनता पार्टीला पुन्हा आपल्यावरती शिवसेना पोडल्याचा शिक्का पुसण्याचा सध्या खूप मोठा चांगला योग आल्याचं राजकीय पत्रकारांनी म्हटलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना सगळे आमदार देऊन भाजपा नामनिराळी होऊन पुन्हा ठाकरेंशी युती करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका आगामी काळात खूप महत्त्वाची ठरू शकते. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर मात्र भाजपसोबत जायचं, तर मात्र शिंदे सेनेला, अजित पवारांना जबरदस्त धक्का बसून राज्याच्या राजकारणामध्ये आमदार देखील पुन्हा सगळे उद्धव ठाकरेंच्या चरणाशी लीन होतील, असंही सध्या बोललं जात आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडी उद्धव साहेब आम्हाला माफ करा इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. मग आता उद्धव ठाकरे यांना माफ करणार का, हे आगामी काळ ठरवेल. धन्यवाद.